नमस्कार, मी भीमराव खराळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलो म्हणजे बघा, महाराष्ट्रातले शासकीय विश्रामगृह आणि शासकीय विश्रामगृहावरती चालणारा काळा बाजार हा मात्र सध्या तेजीत आलेला आहे. ठेकेदार, अधिकारी आणि आमदार खासदारांचे पीए यांच्या संगनमतानं या ठिकाणी काळा बाजार चालतो. वेश्या व्यवसाय सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. वेश्या व्यवसाय चालतोय असं म्हणण्याची वेळ आता आलेली आहे. काही मोजके ठेकेदार आहेत, ते ठेकेदार राजकीय लोकांना महिला पुरवण्याचं काम सुद्धा करतात. पुन्हा रात्रीचं रेस्ट हाऊसला 4-4, 5-5 हजार रुपये घेऊन रूमा दिल्या जातात. जर एखाद्याचं बुकिंग नसलं किंवा एखादा बुकिंग जरी करायला गेला डिव्हिजन लेवलला, तर त्याला सांगितलं जातं की अगोदरच रूमा बुकिंग आहे त्या. म्हणजे हे सगळं सेटिंगमध्ये सगळं सुरू आहे. आणि याकडे मात्र पोलीस प्रशासनाचा कानाडोळा आहे. शासकीय विश्रामगृहावरती देखील दहाडी टाकून या ठिकाणी जे अवैध धंदे चाललेले आहेत हे बंद केले पाहिजे पोलीस प्रशासनानं. परंतु हे सगळं आमदार, खासदार, राजकीय नेत्यांशी सगळं संगनमत असल्यामुळं अशा ठिकाणावरती कारवाई केली जात नाही. तर काही असे ठेकेदार आहेत जसे प्रवीण बिराजदार सारखे, की एकाच ठेकेदाराला अनेक ठिकाणचे रेस्ट हाऊसकीपिंगसाठी दिलं जातंय, कॅन्टीनसाठी दिलं जातंय. एकाच माणसाला एवढे रेस्ट हाऊस का, की असं काय त्याचं वजन आहे की तो त्याच्याकडे एवढी रेस्ट हाऊस दिली जातात, अतिशय महत्वाच्या ठिकाणची सुद्धा रेस्ट हाऊस दिली जातात. म्हणजे याचा अर्थ की राजकारणी आणि हे काहीतरी गौड बंगाल आहे, मागाशी मी जसं म्हटलो तसं. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये शासकीय विश्रामगृहाचा काळा बाजार सुरू आहे. का शासकीय विश्रामगृहावरती नको ते धंदे चालतायत हे आता काय लपून राहिलेलं नाही. जसं की सासवडचं विश्रामगृह असेल, इंदापूरचं विश्रामगृह असेल शासकीय, पुण्याचं सर्किट हाऊस म्हणजे शासकीय विश्रामगृह असेल पुण्याचं, किंवा महाबळेश्वर असेल, अशी अनेक रेस्ट हाऊस आहेत की त्या रेस्ट हाऊसवरती संध्याकाळी दारूच्या पार्ट्या, महिलांच्या पार्ट्या चालतात आणि याच्याकडे प्रशासन कानाडोळा करतंय. आता रेस्ट हाऊस नेमकं कसं दिलं जातं त्याची सुद्धा आपल्याकडे सविस्तर अशी माहिती आहे. या रेस्ट हाऊसचं जिल्हा पातळीवरती टेंडर निघलं जातं. म्हणजे कार्यकारी अभियंता, ज्या कार्यकारी अभियंत्याच्या हद्दीत ते रेस्ट हाऊस आहे त्या कार्यकारी अभियंत्याकडं त्या टेंडरचं ओपनिंग होतं. म्हणजे महाटेंडर नावाने एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती आपल्याला माहिती अपलोड करायची असते आणि तिथून ते रेस्ट हाऊसकीपिंगसाठी दिलं जातं. म्हणजे तिथं कॅन्टीन चालवणं, साफसफाई ठेवणं, शौचालय दुरुस्ती ठेवणं, किंवा कार्यकारी अभियंता स्तरावरून म्हणजे बुकिंग, जिथून बुकिंग झालेलं आहे त्याचा पास आल्यानंतर त्याला रूम देणं, इथपर्यंत हे सगळं शासकीय नियमाप्रमाणे चालू असतं. परंतु आता ह्याच्यामध्ये बऱ्याच ठेकेदारांनी, म्हणजे काही असे ठेकेदार आहेत की त्यांच्याकडं अनेक रेस्ट हाऊस आहेत. जसं की प्रवीण बिराजदार, लातूर या ठिकाणचा अहमदपूर या ठिकाणचा एक व्यक्ती हाऊसकीपिंगची एजन्सी काढतो आणि महाराष्ट्रातले अनेक रेस्ट हाऊस मिळवतो. जसं की इंदापूर असेल, पुणे शहरातलं पुणे सर्किट हाऊस असेल म्हणजे रेस्ट हाऊस असेल, सासवड रेस्ट हाऊस असेल, किंवा अजून अनेक रेस्ट हाऊस आहेत. आता याच्यामध्ये शासकीय नियम काय आहे, सरकारनं काय सांगितलेलं आहे की ही जी टेंडर आहेत हे टेंडर सैनिक कल्याण निधी जे आपण म्हणतो बाबा, जे सैनिक असतात रिटायर, अशा रिटायर सैनिकांसाठी ती दिली पाहिजेत, टेंडर दिली पाहिजेत. तसंच ज्या म्हणजे माजी सैनिक असतात त्यांच्या काही संस्था असतात त्यांना ती टेंडर दिली पाहिजे असा नियम आहे. परंतु या नियमाला फाटा देत खाजगी ठेकेदारांना हे शासकीय विश्रामगृह चालवायला दिली जातात.
आता सध्या जी टेंडर निघलेली आहे, जसं की इंदापूरचं टेंडर असेल किंवा अजून कुठलं असेल, ही टेंडर सगळी खाजगी ठेकेदाराला हाऊसकीपिंगसाठी दिली जातात, कॅन्टीनसाठी दिली जातात, परंतु खोल्यांची साफसफाई ह्या सगळ्या गोष्टींसाठी दिली जाते. परंतु इथं साफसफाई ठेवली जाते का? अजिबात नाही. तिथं मच्छरांचं याचं त्याचं वास्तव्य हे भयान असतं. साफसफाई ठेवली जात नाही. तिथं जे कामगार असतात ते कामगार आमदार, मंत्री, खासदार यांचे बगलवच्चे कामाला ठेवलेले असतात. या आमदार खासदारांना पुरवल्या जाणाऱ्या महिला त्या रात्री अपरात्री रेस्ट हाऊसला आणल्या जातात. तिथं आमदार खासदारांची रातोरात एंट्री होत असते किंवा आमदार खासदारांचे जे पी आहेत अशा लोकांसाठी सुद्धा तिथं या ठेकेदारांच्या माध्यमातून तिथं व्यवस्था केली जाते. आता ही जर सगळे शासकीय विश्रामगृह जे आहेत हे जर सैनिकांना चालवायला दिली, म्हणजे माजी सैनिक असतील, सुरक्षा रक्षक एजन्सी असतील, अशा लोकांना जर हे चालवायला दिले तर या ठिकाणी अशा गोष्टी चालणार नाहीत. आणि या गोष्टींनाच फाटा देऊन असे काही मोजके ठेकेदार आहेत की त्या ठेकेदारांना ही शासकीय विश्रामगृह दिली जातात, जेणेकरून की ते आपल्या कामाला येतील आणि त्यांच्या मार्फत ह्या सगळ्या अनैतिक गोष्टी सगळ्या दिल्या जातात. आता माझ्या माहितीप्रमाणे अनेक रेस्ट हाऊस असे आहेत. आता पुण्याचं जे रेस्ट हाऊस होतं, या रेस्ट हाऊसच्या रूमच्या आजूबाजूला सगळीकडं निरोधच्या पाकिटांचा खच पडलेला होता. त्याची बातमी सुद्धा मागे प्रसिद्ध झाली होती. ते प्रवीण बिराजदार या ठेकेदाराकडे होतं. आता ते काढून घेतलेले तक्रारी झाल्यामुळं आता ते वेगळ्या माणसाला दिलं गेलेलं आहे. त्या टायमाला सगळ्या रेस्ट हाऊसच्या कडनं जिथं आपण पाहाल तिथं निरोधच्या पाकिटाचा किंवा वापरलेले निरोध त्याचा खच पडलेला होता. अनेक वेळा वारंवार तक्रारी झाल्या आणि त्याच्यामुळं ते टेंडर काढून घेतलं गेलं. आता सासवड सारख्या ठिकाणी सुद्धा अशीच परिस्थिती आहे. अशाच पद्धतीनं सगळा कारभार चालतो. तिथं जी कामाला ठेवलेली पोरं जी असतात ही पोरं आमदार खासदारांचे पीए त्यांच्यासोबत त्यांच्या सांगण्यावरून त्यांची कामं करत असतात. तसंच इतर कामं सुद्धा त्यांची अनैतिक जसं करत असतात. जसं आपण मागाशी सुद्धा सांगितलं की या ठिकाणी जो काळा बाजार चालतो, ज्या रात्री अपरात्री महिला आणल्या जातात त्या महिलांबाबतीत गुप्तता ठेवणं ते कामगार कामं करतात. त्यांना नेणं आणणं हे सुद्धा ही पोरं कामं करत असतात आणि अशा लोकांवरती कारवाई केल्या जात नाहीत. अनेक रेस्ट हाऊसच्या तक्रारी झालेल्या आहेत, परंतु अधिकारी त्या ठेकेदाराकडनं चिरीमिरी घेतो आणि त्याच्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. आता अशा अनेक घटना आहेत, आपल्याला उदाहरणासह देता येतील. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपल्याला उदाहरणासह सांगता येतील. आता पुण्याचं जे रेस्ट हाऊस होतं हे आता जुन्या त्या ठेकेदाराकडनं काढून घेतलं गेलेलं आहे आणि आता ते माजी सैनिकाकडे ते चालवायला देण्यात आलेलं आहे. म्हणजे ही खरं रेस्ट हाऊस जे आहेत ह्या संस्थांमार्फत चालवली पाहिजेत. समजा माजी सैनिक असतील, विधवा महिला असतील किंवा महिला बचत गट असतील, अशा गटांमार्फत जसं आता आपण जसं शासनानं जे सरकारी कॅन्टीन आहेत सगळी ही महिला बचत गटांसाठी दिलेली आहेत, तर असाच उपक्रम या शासकीय विश्रामगृहाचा सुद्धा सरकारनं राबवला पाहिजे. आणि ही सगळीच्या सगळी शासकीय विश्रामगृह सुद्धा अशाच लोकांना चालवायला दिली पाहिजे. तरच या ठिकाणी जो अनागोंदी कारभार सुरू आहे, काळा कारनामा सुरू आहे, रात्री अपरात्री ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत ह्या कुठंतरी थांबतील. आता हे राजकीय नेते मंडळीचे पीए आता ह्या लोकांचं असं झालंय की शासकीय विश्रामगृह म्हणजे आपल्या सुरक्षेचं कारण बनलेलं आहे. या ठिकाणी जर एखादी महिला घेऊन गेलं तर तिथं पोलीस धाड टाकत नाहीत. तिथं जो काम करणारा पोरगा आहे त्याला 1000-2000 रुपये दिलं की तो कोणाला सांगत नाही. म्हणजे ठेकेदार, अधिकारी आणि हे सगळं संगनमत आहे. एका रेस्ट हाऊसला बघा, जिथं बुकिंग होते त्या बुकिंगवाल्या माणसाला सुद्धा हाताशी धरलं जातं. तो
कुणाचं बुकिंग आलं, माणसं बघून तो बुकिंग करत असतो. एखाद्या मोठ्या माणसाचं जर बुकिंग आलं आमदार खासदाराचं तरच तो बुकिंग देतो. अन्यथा इतर कोणाचं जर बुकिंग असेल तर त्याला बुकिंग देत नाही, रूम खाली नाही म्हणून सांगतो. आणि मात्र त्या रूमा मोकळ्या ठेवायच्या आणि संध्याकाळी मात्र अशी जोडपी येतात आणि ते जोडपी 2-2, 3-3 हजार रुपये एका रात्रीला त्या रूमसाठी देतात. आणि तो जो पैसा जमणारा म्हणजे एका रेस्ट हाऊसला 4-4, 5-5 रूम आहेत, म्हणजे रात्रीला 10-15 हजार, 20,000 रुपये रात्रीचं जमतात. आणि हा पैसा मात्र त्या बुकिंग पर्यंत सगळ्यांना जातो. ठेकेदार, अधिकारी, बुकिंग करणारा तो रेस्ट हाऊस, या सगळ्यांना तो पैसा मिळतो. अशा पद्धतीने हे सगळे काळे कारनामे शासकीय विश्रामगृहावरती आता सुरू आहेत, सर्रास सुरू आहेत सगळीकडे. पुण्याचं जे रेस्ट हाऊस होतं एका त्या बिराजदार म्हणून एका एजन्सीकडे बिराजदारच्या, तर ते सुद्धा काढून घेण्याचं काम ह्या गोष्टीमुळेच झालं. अनेक जणांनी तक्रारी केल्या म्हणून ते काढून घेतलं गेलं, दुसऱ्या माणसाला देण्यात आलं. तर जेवढी अशा माणसांकडे जी रेस्ट हाऊस आहेत ती सगळीच्या सगळी काढून घेतली पाहिजे शासनानं. ह्याच्यासाठी लोकांनी सुद्धा तक्रारी केल्या पाहिजेत आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. तरच या धंद्याला आळा बसेल. अशा आपण म्हणतो की वेश्या व्यवसाय हा बाजारपेठेतच चालतो, परंतु बाजारपेठेत नसून हा शुद्ध शासकीय विश्रामगृहावरती सुद्धा आता सुरू झालेला आहे. आणि पोलीस प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसलेलं आहे. संध्याकाळी बघा आपण कुठल्या रेस्ट हाऊसला जावा तिथं दारूच्याच पार्ट्या सुरू असतात. दारू पीत बसणार, संध्याकाळी वेगवेगळे धंदे, डान्स काम चालतं तिथं. परंतु तिकडं पोलिसांची अजिबात नजर जात नाही. पोलिसांना वाटतं की हे कोणतरी आमदार खासदार असेल, आपल्यावरच कारवाई होईल म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. गांभीर्यानं लक्ष देऊन हे सगळं थांबवणं गरजेचं आहे. ही जी दिलेले शासकीय विश्रामगृह आहेत काही ठेकेदारांना ती काढून घेणं गरजेचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव खराळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.